खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000 पीक विमा कधी जमा होणार, पीक विम्याची ऑर्डर कधी येणार, पीक विम्याची लेटेस्ट अपडेट काय, पीक विमा 2025 कधी जमा होणार, पीक विम्याची अपडेट काय आहे, पीक विमा कधी जमा करायचा याविषयीच्या सूचना सरकारने दिलेल्या आहे। मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानुसार आज डिसेंबर 10 या ठिकाणी पीक विम्याचा दुसरा टप्पा जाहीर झालेला आहे। 23 जिल्ह्यात 22,000 रुपयांनी हेक्टरी वाटप सुरू। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचा दुसरा टप्पा आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये काही शहरांमध्ये पीक विमा जमा झालेला आहे। आता इतर राहिलेल्या सर्व तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होणार आहे। हेक्टरी जो पीक विमा वाटप आहे 15,000 ते 30,000 पर्यंत। जसं नुकसान झाले आहे यामध्ये अमरावती असेल, हिंगोली असेल, लातूर असेल, उस्मानाबाद असेल, या सर्व जिल्ह्यांच्या याद्या झाल्या आहे। ह्या याद्या कशा बघायच्या, पीक विमा कुठे किती जमा झाला आहे हे कसं बघायचं मोबाईलच्या माध्यमातून हे आपण आज जाणून घेणार आहोत। PMFBY लेटेस्ट अपडेट, पीक विमाचा हेक्टरी हप्ता 32,000 रुपये आलेला आहे। कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमाचा हप्ता येणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांचा अजूनही पीक विमाचा हप्ता पेंडिंग आहे याविषयीची लेटेस्ट अपडेट आपण घेऊन आलो आहे। विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांसाठी जी रक्कम आहे 15,000 ते 30,000 पर्यंत हेक्टरी रक्कम जी आहे, काही ठिकाणी 25,000, 26,000, मग अकोला असेल, अमरावती असेल, बीड असेल, लातूर असेल, बुलढाणा असेल, नांदेड असेल, मुंबई असेल, सिंधुदुर्ग असेल, सर्व ठिकाणी आपण जर बघितलं तर नांदेडमध्ये जे आहे दिलासादायक अपडेट आहे। लातूरमध्ये 25,000 पर्यंत पीक विम्याची अपडेट येणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पीक विम्याचं नुकसान झाले। विदर्भात 50% पेक्षा जास्त यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, उर्वरित 34% पेक्षा जास्त नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या ठिकाणी आपल्याला पीक विम्याचं नुकसान पाहायला मिळते। लातूर, परभणी, सोयाबीन आणि कापूस 50 ते 75% नुकसान आहे। 25,000 पर्यंत अपेक्षित आहे। छत्रपती संभाजीनगर पीक विम्याचं वितरण अपेक्षित आहे। नगरमध्ये मोठ्या प्रमाणात पीक विम्याचं वितरण रखडलेलं आहे। तसेच महाराष्ट्रात इतर ठिकाणी सुद्धा हिंगोलीमध्ये 25,000 पर्यंत पीक विमा आपल्याला पाहायला मिळतो। बीडमध्ये मोठ्या प्रमाणात पीक विमा मिळण्याची शक्यता आहे। नांदेडमध्ये दिलासादायक अपडेट आपल्याला बघायला मिळते। तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुद्धा जालना मार्केट 25,000 ते 30,000 पर्यंत पीक विमा येणार आहे। धाराशिवमध्ये 25,000 ते 30,000 पर्यंत आहे। हिंगोलीमध्ये 25,000 पर्यंत पीक विमा प्रति हेक्टरी आपल्याला पाहायला मिळतं। पीक विम्याची लेटेस्ट अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पीक विमा याविषयी आपण सविस्तर माहिती बघितली। तसेच बऱ्याच शेतकऱ्यांचे जे काय आहे KYC अपडेट नसल्यामुळे पीक विमा रखडलेला आहे। पीक विमा गेल्या काही दिवसापासून सरकारने वितरित केला आहे, परंतु शेतकऱ्यांचा KYC म्हणजेच काय, जर आपलं आधार बँकिंग लिंक नसेल तरी सुद्धा पीक विमा गोठवलेला आहे। ज्या शेतकऱ्यांचा KYC पेंडिंग आहे असे एकट्या बीड तालुक्यामध्ये 60,000 शेतकरी आहे। याच्यासाठी आपण स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे। KYC कसं करायचं, KYC म्हणजे काय, आता ही पीक विम्याची रक्कम आपल्याला किती मंजूर झाली आहे हे कसं चेक करायचं याविषयीचे आपण लेटेस्ट अपडेट बघणार आहोत। पीक विमा आपल्या खात्यावरती जमा झाला आहे का नाही, पीक विमा किती रक्कम दाखवत आहे हे कसं चेक करायचं, तर PMFBY प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतरच्या पोर्टलवरती जाऊन आपण त्या ठिकाणी आधार बेस OTP टाकायचा आहे। आपल्याला त्या ठिकाणी OTP आल्यानंतर समजणार आहे की आपल्या खात्यावरती किती पैसे आलेले आहे। जर क्लेम अमाऊंट असेल तर आपल्याला पैसे पेंडिंग आहे। जर आपले त्या ठिकाणी KYC पेंडिंग असा मेसेज येत असेल तर आपल्याला लवकरात लवकर बँकेमध्ये जाऊन KYC करून घ्यायचं आहे। KYC केल्यानंतरच सर्व शेतकऱ्यांना पैसे येणार आहे। सध्या फार्मर आयडीची ती काय अट आहे ती तात्पुरती थोडीशी शिथिल केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं पीक विमा संदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झालेली होता की पीक विमा कधी जमा होणार, परंतु आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती टप्प्याटप्प्यामध्ये पीक विमा जमा व्हायला सुरुवात झाली आहे। आपल्या परिसरात पीक विमा आला आहे का नाही हे चेक करण्यासाठी आपल्या महसूल प्रशासनाकडे आपण सुद्धा दाद घेऊन मागू शकता आणि याची तक्रार काही असेल तर कृषी अधिकाऱ्यांकडे आपली तक्रार करू शकता। माहिती कशी वाटली कमेंट करून कळवा। अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।